यावेळेला 14 यात्रा आहे. 14 यात्रा आहे यावेळेला. या नववर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. हे नवीन वर्ष, हा पाडवा सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि समृद्धीचा जावो अशा प्रकारच्या मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला शुभेच्छा देतो. आज सगळीकडे महाराष्ट्रामध्ये अशा पाडव्याच्या शोभायात्रा मोठ्या जल्लोषात उत्साहात निघालेल्या आहेत. आपली मराठी संस्कृती परंपरा टिकवण्याचं, जोपासण्याचं, वाढवण्याचं काम अशा शोभायात्रांमधून होत असतं. यामध्ये अनेक शेकडो संस्था येतात, चित्ररथ येतात आणि यामधून एक समाजाला संदेश, समाजाचं प्रबोधन अशा शोभायात्रांच्या माध्यमातून, चित्ररथांच्या माध्यमातून दरवर्षी केलं जातं. आणि कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टची ही शोभायात्रा, या शोभायात्रेकडे तमाम ठाणेकर डोळे लावून बसलेले असतात, वाट पाहत असतात आणि हजारो ठाणेकर रामांच्या आशीर्वादाने, मोदीजींच्या नेतृत्वात एक नवी गुढी उभारली जाणार आहे आणि महाराष्ट्रातही महायुतीची विजयाची गुढी ही आम्ही उभारणार आहोत, हा मला विश्वास आहे. आणि म्हणून तमाम लोकांना मी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. विजयाची गुढी किती उंच असेल, किती मोठी असेल? विजयाची गुढी ही अभूतपूर्व असेल. नहीं, हिंदी में बताइए. आज गुड़ी पड़वा का त्यौहार है, किस तरीके से आप देखिए, गुड़ी पाड़वा और हिंदू नव वर्ष की मैं सभी को बहुत बहुत शुभकामनाएं. 4 जूनला विजयाचा गुढीपाडवा देखील आम्ही साजरा करू अशा प्रकारचे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि नरेंद्र मोदी साहेबांचा या ठिकाणी तिसऱ्यांदा हॅट्रिक या पाडव्याच्या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि 4 जूनला असाच पाडवा संपूर्ण देशभरात साजरा होईल. कालच गुढीपाडव्यानिमित्त या ठिकाणी काल चंद्रपुरामध्ये घोषणा केलेली आहे. कशा प्रकारे विजयाची गुढी यावर्षी आपल्याला पाहायला मिळतात? विजयाची गुढी चंद्रपुरामध्ये कालच पाडवा साजरा झाला, कारण एवढ्या मोठ्या संख्येने मोदीजींना पाहायला, ऐकायला हजारो लाखो लोक आले होते. एक वातावरण जे आहे, एक अगदी मी म्हणेन की मोदीमय झालं होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून देशभरामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं जे काम आहे, त्या कामाची पोचपावती प्रत्येक सभेतून लोक देत आहेत. आणि आता लोकांनीच ठरवलं आहे, मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याची गॅरंटी लोकांनी घेतली आहे. त्यामुळे मला वाटतं आज चांगला दिवस आहे आणि त्यानिमित्ताने एक देशभरात, आपल्या राज्यात तर मोठी सुरुवात झालेली आहे. काल प्रचाराचा पहिला नारळ चंद्रपूरमध्ये फुटलेला आहे, उद्याही रामटेकमध्ये आहेत, अशा अनेक सभा आहेत. आणि म्हणून आम्ही पाडवा जोरदारपणे, उत्साहात, जल्लोषात साजरा करू. आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देखील हे सण, उत्सव, परंपरा टिकवण्याचं काम आम्ही करतो आहे. आपल्याला माहीत आहे की गेल्या वेळेस सरकार स्थापन होण्यापूर्वीच्या सरकारमध्ये 2.5 वर्षामध्ये संपूर्ण सण, उत्सव बंद होते. पण आपलं सरकार आल्यानंतर सणांवर, उत्सवांवर असलेली बंदी आम्ही उठवली आणि मोकळा श्वास लोक घेऊ लागले. सण, उत्सव, परंपरा जोपासणं, वाढवणं हे देखील आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे आम्ही सगळी बंधनं काढली, विकासावरची बंधनं काढली, सणांवरची बंधनं काढली. आज चौफेर विकास या राज्यामध्ये होतो आहे, सर्वांगीण विकास होतो आहे आणि लोक पाडवा आजचा मोठ्या खुशीत, आनंदात साजरा करतात. हिंदुत्वाचे सण जपणारे लोक आता आमच्यासोबत आहेत असं बोलत काल नरेंद्र मोदींनी देखील तुमचं देखील अभिनंदन केलेलं आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारे तुम्ही आहात असं देखील नरेंद्र मोदी साहेबांना मी धन्यवाद देतो. कालच मी त्यांना धन्यवाद दिलेत, आभार मानलेत की खऱ्या अर्थाने त्यांनी बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम एकनाथ शिंदेसारखा कार्यकर्ता आपल्या सहकाऱ्यांसोबत करतोय.